एकीकडे राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू असताना भाजपने मात्र गावागावांमध्ये कर्जमुक्ती दिल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणारे बॅनर लावलेत। आणि यावरच संताप व्यक्त होत असताना उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या युवा सेनेने थेट भाजपच्या बॅनरला काळं फासलं। उल्हासनगर महानगरपालिकेसमोर भाजपा जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार कुमार आयलानी यांनी बॅनर लावलं होतं। या बॅनरला संध्याकाळच्या सुमारास युवा सेनेने काळं फासलं। कर्जमाफी अजून झालेली नाही तरी देखील श्रेय लाटण्यासाठी ही बॅनरबाजी सुरू असल्याचा आरोप युवा सेनेने केलेला आहे। बळीराजा हा मरणासाठी प्रवृत्त करणारे हे फडणवीस सरकार कर्जमाफीची खोटी घोषणा करून बळीराजाला आणखीन कसा मारता येईल याचा घाट घालत असताना उल्हासनगरमधील हा निर्लज्ज यांचा कुमार आयलानी जिल्हाध्यक्ष हा इथं चमकेशगिरी करतोय की सरकारने कर्जमाफी दिली। अशा लोकांचा आम्ही धिक्कार करतो आणि शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे। शिवसेना ही बळीराजाच्या मागे आहे, अगोदर ही होती, आता ही असेल।